नमस्कार मैत्रिणींनो, गुढीपाडवा म्हटलं की घरी गोड पदार्थ तर हवाच आणि गुढीपाडव्याच्या जेवणात श्रीखंड किंवा आम्रखंड असलं की जेवणाची मजा काही वेगळीच असते. म्हणून आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मस्त थंडगार, क्रीमी आणि स्वादिष्ट आम्रखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत. कमीत कमी साहित्य आणि अगदी सोपी पद्धत वापरून हे आम्रखंड तयार होतं. तर चला, गुढीपाडवा स्पेशल हा पारंपरिक गोड पदार्थ बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण अर्धी वाटी दही घेणार आहोत. हे दही एका पातळ सुती कपड्यात घालून साधारणतः 4 ते 5 तास ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून त्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि त्यामुळे आपल्याला छान घट्ट असा चक्का मिळेल. त्यासाठी आता मी या ठिकाणी चाळणीमध्ये कपडा व्यवस्थित अंथरून त्यामध्ये हे दही व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग कपडा व्यवस्थित पिळून दह्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते काढून घ्यायचं आहे आणि मग 4 ते 5 तासांसाठी हा कपडा चाळणीमध्ये असाच ठेवून द्यायचा आहे. या कपड्यावर तुम्ही वजन म्हणून खलबत्ता देखील ठेवू शकता. तोपर्यंत आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये केशर भिजत घालायचं आहे. 4 तासानंतर आता चक्का रेडी झालेला आहे. आता हा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि विस्करच्या मदतीने आपण हा चक्का छान स्मूथ आणि क्रीमी होईपर्यंत विस्क करून घेणार आहोत. जेवढं जास्त आपण विस्क करू तर तेवढं जास्त आपल्या आम्रखंडाचं टेक्स्चर सुंदर येतं. आता मी या ठिकाणी 2 ते 3 छोटे पिकलेले आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कट केल्यानंतर हे आंब्याचे तुकडे मिक्सरमध्ये घालून त्याची स्मूथ प्युरी अशी बनवून घ्यायची आहे. आता हा चक्का परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पिठी साखर घालायची आहे. मग तयार केलेली आंब्याची प्युरी त्यामध्ये घालूया आणि सगळं मिश्रण छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया. आता यानंतर थोडी वेलची पूड घालूया आणि त्यासोबत थोडं केशर पाण्यात भिजत ठेवलेलं आहे तेही घालूया. त्यामुळे आम्रखंडाला खूप छान सुगंध आणि सुरेख रंग येतो. आता हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. बघा किती सुंदर क्रीमी टेक्स्चर तयार झालेलं आहे. आता शेवटी थोडे ड्रायफ्रुट्स घालून गार्निश करून घेऊया. यामुळे आम्रखंडाची चव अजूनच वाढते. तर ड्रायफ्रुट्समध्ये मी या ठिकाणी काजू, बदाम आणि थोडेसे पिस्ता वापरलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते चेंजही करू शकता. आता तयार झालेला आम्रखंड छान गार्निश करून थोडा वेळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून देऊया, म्हणजे ते अजून छान थंडगार आणि सेट देखील प्रॉपर होईल. आणि बघा, आपलं गुढीपाडवा स्पेशल मस्त थंडगार आणि स्वादिष्ट आम्रखंड तयार आहे. हा गोड पदार्थ सणासाठी बनवायला खूप सोपा आहे आणि सगळ्यांनाच तो खूप आवडतो देखील. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच सोप्या, पारंपरिक, चविष्ट आणि झटपट रेसिपीसोबत. तोपर्यंत मराठी नववर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.